नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर गेले काही दिवस तुम्ही ऐकतोय बाबा कोटंबे लिखित तिटा ही कादंबरी. आज या कादंबरीचा शेवटचा भाग श्रोते हो आपण ऐकणार आहोत. सकाळी 8:30ची वेळ. पिवळसर कोवळवून अंगणात अंथरल्यासारखं दिसत होतं. तेवढ्यात गचकन पोलिसांची गाडी दारात येऊन थांबली. गोविंदचे वडील भिंतीला पाठ देऊन निवांत बसलेले होते. फौजदार आणि 2 कॉन्स्टेबल जीपमधनं खाली उतरले. पोलिसांना पाहून गोविंदचे वडील पुढे धावले. गोविंद तुमचाच मुलगा का? वैजी माझाच की. आहे का घरी आहे? वैजी आहे. बरं काम काय साहेब? चावडीवर पोलीस पाटलाच्या घरी किंवा असं दुसऱ्या कोणाकडे पोलीस आलेले रघुनाथने पाहिलेले होते, पण आज प्रत्यक्ष पोलीस आपल्या दारात आलेत. काय केली म्हणावं पोरानं भानगड? बाहेरचा आवाज ऐकून गोविंद घराबाहेर आला. पोलिसांना बघताच तोही गोंधळला. गोविंद तूच करे? फौजदारांनी विचारलेल्या प्रश्नाला गोविंदने मान हलवून होकार दिला. बस गाडीत बस. हो पर त्यांनी काय केलंय साहेब? गोविंदचे वडील काकुळतीला येऊन म्हणाले. काल पिंपळगावला धार्मिक स्थळाची विटंबना झाली आहे. संशयित समाजकंटकांच्या यादीत याचं नाव आहे. अहो नाही हो, आता आमदार तात्या साहेबाच्या बरोबर होता. वाटलं तर त्यांना विचारून बघा. कुणाला विचारत बसायची वेळ नाही आमच्याकडे. पुरावा मिळाला म्हणून आम्ही याला घेऊन जातोय. प्रत्येक गुन्हेगार साळसूतपणाचा आव आणत असतो. नाही हो, हा तसा नाही आहे. आमच्या पोराची आम्हाला खात्री आहे. हे बघा, काय सांगायचं आहे ना तुम्हाला ते कोर्टात सांगा. आमचं काम आम्हाला करू दे. चल रे बस गाडीत, घालू बेड्या. हवालदारानं गोविंदला दंडाला धरून जीपमध्ये बसवलं. गोविंदची आई आणि बहीण दारात उभ्या राहून हा सगळा प्रकार बघत होत्या. गोविंदला जीपमध्ये बसवताच दोघींनीही गळा काढला. गाडी गोविंदला घेऊन गंगापूरच्या दिशेनं धावायला लागली. राजकारणात कधी काय होईल आणि कुणाच्या डोक्यात कधी काय येईल सांगता येत नाही. ज्याला राजकारण कळत नाही किंवा त्याच्यापासून जो दूर राहतो ना, तो फार सुखी. गंगापूर मतदारसंघातून तब्बल 3 वेळा तात्या निवडून आला होता. लोक त्याला का निवडून देत होते हे कोडच होतं. एरवी लोक त्याला शिव्या घालायचे. मतदानाच्या वेळेला काय व्हायचं ते कळायचं नाही. निसटता का होईना विजय तात्याचाच व्हायचा. या वेळेला मात्र तात्यालाच निवडून यायची खात्री नव्हती. प्रत्येक निवडणुकीला 5-6 महिने अवकाश होता. असं असलं तरी इच्छुक उमेदवारांनी आपापले मतदारसंघ चाचपून बघायला सुरुवात केली होती. तात्यानेही काही अंदाज काढले होते. पाहुण्यांचे, कार्यकर्त्यांचे सल्ले घेतले होते. मिळालेल्या माहितीनुसार परिस्थिती फारशी समाधानकारक नाही हे त्याच्या लक्षात आलं होतं. गंगापूर तालुक्याचं ठिकाण असलं तरी त्या खालोखाल पिंपळगावचा नंबर लागत होता. ग्रामपंचायत असली तरी गावाचा विकास बऱ्यापैकी झाला होता. लोक जागरूक होते. शेतीमालाच्या खरेदीसाठी जिल्हाभरातून व्यापारी यायचे. 60 ते 70% जमीन बागायती. साखर कारखाना मात्र कधी बंद पडेल सांगता येत नव्हतं. अर्थात त्या कारखान्याची वाट तात्यानेच लावलेली होती. गुळाच्या ढेपेला मुंगळे लागावे तशी अवस्था कारखान्याची झालेली होती. चांगल्या मशिनरी भंगारात विकल्या जात होत्या. खरं पाहिलं तर सहकारी तत्वावर चालू केलेले कारखाने, दूध डेऱ्या, सूत गिरण्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी होत्या, पण झालं होतं उलटं. राजकारण्यांनी आपलं उखळ पांघरं करून घेतलेलं होतं. सहकारी क्षेत्रातले कायदे चांगले आहेत, पण ती राबवणारी यंत्रणा कायद्याची मोडतोड करण्यात पटाईत आहे. कमी जास्त प्रमाणात ही परिस्थिती सगळीकडेच आहे. असं असलं तरी पिंपळगावकरांनी गावाचा डोलारा कष्टाने टिकवून ठेवलेला होता. रस्ते, नाल्या, पाणी, शिक्षण, दवाखाना या मूलभूत सोयी गावात उपलब्ध होत्या. गावातला भाजीपाला पार पुणे मुंबईपर्यंत जात होता. सगळी नगदी पिकं घेतली जात होती. आपण आणि आपलं काम एवढंच लोकांना माहिती होतं. सध्याचं चित्र मात्र थोडं वेगळं होतं. राजकारणात फारसा रस नसणारी माणसंसुद्धा यावेळेला सावध झाल्यासारखी वाटत होती आणि याला एकमेव कारणीभूत होता तो म्हणजे सुभाष देवणीकर. तरुण आणि सुशिक्षित. राजकीय पक्षानं तिकीट नाही दिलं तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची त्याने तयारी केलेली होती. गंगापूरला वकिली करणारा हा एकदम राजकारणाकडे कसा काय वळला याचं लोकांनाही आश्चर्य वाटत होतं. त्याची वकिली बऱ्यापैकी चालत होती. तालुक्यातली बऱ्याच गावची माणसं त्याच्याकडे यायची. जमीन जायदादीचे खटले चालवण्यासाठी तो प्रसिद्ध होता.
या वाढत्या संपर्कामुळे निवडणुकीचं खूळ त्याच्या डोक्यात शिरलेलं असावं. ही कुणकुण तात्याच्या कानावर नाही गेली तर नवल. त्याचा पेशा, संपर्क, शिवाय पिंपळगाव हे त्याचं आजोळ, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर तात्यानं धसकी घेणं साहजिक होतं. सुभाषच्या दोन्हीही मामांचा गावात बऱ्यापैकी दबदबा होता. पिंपळगावचं एक गठ्ठा मतदान सुभाषला झालं तर आपली हार निश्चित आहे हे तात्यानं हेरलं होतं. उठता बसता एवढंच नाही तर झोपेत सुद्धा पिंपळगाव नजरेसमोर दिसत होतं. 25-30% मतं जरी वळवता आली तरी जमण्यासारखं होतं आणि त्यासाठी तात्याची काहीही करायची तयारी होती. जातीचं म्हणा किंवा धार्मिक तेढ गावात निर्माण झाली तर सलोख्यासाठी तरी आपल्याला लोकांच्यात जाता येईल, एखाद दुसऱ्या गटाला मदत करता येईल. सत्तेसाठी माणूस काहीही करू शकतो म्हणतात ते काही खोटं नाही. पोलीस स्टेशनवर एखाद्या सराईत गुन्हेगारासारखी गोविंदला वागणूक दिल्या जात होती. गोविंदसोबत कोठडीत आणखीन 4-5 संशयित गुन्हेगार डांबलेले होते. गोविंद तिरप्या नजरेनं सगळ्यांचे चेहरे न्याहाळत होता. जसे काही आपल्या घरात बसून गप्पा मारतायत तसे ते एकमेकांशी गप्पा मारत होते. त्यातल्या दोघांवर गोविंदची नजर स्थिरावली. या दोघांना आपण कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय आणि लक्कन त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा ठाकला. रात्री 8-8:30 वाजता गोविंदला घेऊन तात्या पिंपळ गावात आला. रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली. डाव्या बाजूला जनावरांचा सरकारी दवाखाना. गोविंदला घेऊन तात्या इमारतीच्या व्हरांड्यात आला. परिसरातल्या एकुलत्या एक ट्यूबचा अंधुक प्रकाश व्हरांड्यात पसरलेला होता. गावापासून हा दवाखाना बराच दूर होता. गोविंदच्या खांद्यावर थोपटत तात्या म्हणाला, "ए बघ, तू इथं थांबायचे. काही वेळानं दोघं तिघं तुझ्याकडे येतील. तू इथं थांबल्याचं माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला माहिती नाही. काम झालं का ते मला मोबाईल करतील, मग तू इथं थांबलाय हे मी त्यांना सांगेन. थोडक्यात सांगायचं म्हणजे तुझ्यावर कसली जबाबदारी नाही. फक्त हे पैसे तुझ्याजवळ ठेव. 30,000 रुपये आहेत. ते आले तुझ्याकडं का त्यांना हे पैसे देऊन टाकायचे. एवढं तुझं काम बास. त्या लिंबाच्या झाडाजवळ आपला माणूस येईल मोटरसायकल घेऊन. तो तुला तुझ्या घरी नेऊन सोडल. हे 1,000 रुपये वेगळे ठेव, हे तुझ्यासाठी आहेत. 1-2 चांगले ड्रेस शिवून घे. जूनपासून तुला शाळेत घेणार आहे मी. अप्रुव्हल निघेपर्यंत पगार कमी मिळेल हे तुला माहिती आहे." गोविंदनी मानेनी होकार देऊन टाकला. तात्या बोलत होता, गोविंद ऐकत होता. काही वेळानं तात्या कारमध्ये बसून निघून गेला. अंधुक प्रकाशात गोविंद चोरासारखा बसलेला होता. दवाखान्यात येणाऱ्या जनावरांच्या शेणामुताचा आणि औषध पावडरीचा वास नाकात दरवळत होता. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला प्रत्येक सरकारी कार्यालयात झेंडावंदन करावं लागतं, इथंही होत असावं. समोरच्या मैदानात सिमेंट कॉन्क्रीटमध्ये लोखंडी पोल उभा केलेला होता. पोलपासून काही अंतरावर 2 गाढवं गोविंद यायच्या अगोदरपासून एकाच जागेवर उभी होती. गोविंद उगाचच त्यांच्याकडे बघत बसून राहिला. बऱ्याच उशिरानंतर रस्ता उतरून 2 व्यक्ती दवाखान्याकडे येत असलेल्या गोविंदनी पाहिल्या. जवळ येताच एकजण म्हणला, "तात्याने पाठवलंय." गोविंदनं गुपचूप 100चे 3 पॉकेट त्याच्या हातावर ठेवले. "शुक्रिया भाई, चलते." आले तसे निघून गेले. पैशाचं ओझं निघून गेलं. त्यामुळे गोविंदला हलकं हलकं वाटायला लागलं. माईला या तात्याच्या, यानंतर याच्या कुठल्या भानगडीत पाडायचं नाही. एकट्याला इथं सोडून गेलाय निघून. उलट्या काळजाची असतात साले राजकारणे. "बाबा गोविंद, तू काय बोळ्यानं दूध पिणारं कुकुलं बाळ नाही. तू का आला? हां, परकं गाव, अंधारी रात्र, माणसाचा वारा नाही ना पाखराचा वारा. म्हणून आता फाटली का तुझी? 1,000 रुपये घेताना बरं वाटलं का?" गोविंद स्वतःलाच दोष देश वरांड्यात उभा होता. तेवढ्यात लिंबाच्या झाडाजवळ मोटरसायकल आलेली त्यांनी पाहिली. गोविंद गुपचूप मोटरसायकलकडे चालायला लागला. रात्री अंधारात घडलेला हा प्रसंग जसाच्या तसा गोविंदला आठवला. रात्री हेच बदमाश होते आपल्याकडे आलेले. ते दोघेही गोविंदकडे बघून मिश्किलपणे हसत होते. तेवढ्यात कॉन्स्टेबल गोविंदला बोलवायला आला. "गोविंद कोण आहे रे?" "मी." "ये बाहेर, साहेबांनी बोलिवले." पोलीस स्टेशनमध्येच मागच्या बाजूला एक स्वतंत्र खोली होती. एक टेबल, 3-4 खुर्च्या. टेबलाच्या मागच्या बाजूला इन्स्पेक्टर खुर्चीत बसला होता. बाजूला 2 पोलीस उभे राहिले होते. "काय नाव तुझं?" "गोविंद." "काम काय करतो?" "BA फायनलची परीक्षा दिली आहे, सध्या बेकार आहे." "म्हणून असले धंदे का? चांगला शिकला सवरलेला, यासाठी शिकला का तू?" "माफ करा साहेब, पण माझा गुन्हा काय आहे?" "वा रे पण ठेवा. आता उलट तूच मला विचार माझा गुन्हा काय म्हणून."
पिंपळगावात मस्जिदीच्या पायऱ्यावर गुलाल कोणी टाकला? आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना कोणी केली? हे बघा साहेब, मला खरंच यातलं काही माहिती नाही. हे असलं समाज विघातक काम माझ्याच्यानी कधी होणार नाही साहेब. त्या रात्री तू पिंपळगावात होता हे तरी खरं आहे का? हो साहेब, ते खरं आहे. कशाला गेला होता? गोविंद गप्प राहिला. हे बघ गोविंद, तू खरं बोलला तर तुझी यातनं सुटका होणार. काय लपवायला जाशील तर तू अडकत जाशील. म्हणून खरं काय ते सांग. तू चांगला सुशिक्षित आहे. इतर गुन्हेगारांसारखं तुला वागवावं असं मला वाटत नाही आणि तू तशी वेळ पण माझ्यावर आणू नको. कशाला गेला होता पिंपळगावला? पैसे द्यायचे होते. कोणाला? आपण अटक केली आहे त्यांना, ते सुद्धा आहेत कोठडीत. म्हणजे कामाची सोपारी म्हण ना. वर काहीच माहिती नाही असं पण म्हणतो. ही बनवेगिरी नाही आहे. खरंच साहेब सांगतो, मला यातलं काहीच माहीत नाही हो. अरे तुझ्या या बोलण्यावर कोणीतरी विश्वास ठेवेल का? त्यांना तू पैसे दिल्याचं कबूल करतोयस. मग पैसे कशासाठी दिले हे तुला माहिती असलं पाहिजे ना. त्यांचं म्हणणं आहे की हे काम तू त्यांच्यावर सोपवलेलं होतंस आणि सांगितलेलं काम योग्य प्रकारे त्यांनी पार पाडलं म्हणून तू 30,000 रुपये त्यांना दिले. खरं सांगतो साहेब, मला विनाकारण यात अडकवलं जात आहे. माझंही तेच म्हणणं आहे. अडकू नको ना तू. खरं काय ते सांग, सोडून देतो तुला. आता गोविंद चांगलाच पेचात पडला. पैसे घेणाऱ्यांनी सरळ गोविंदचं नाव सांगितलं. आता गोविंदनी कोणाचं नाव सांगायचं? आणि सांगितलं तरी कुणाला खरं वाटणार आहे ते? तात्या तर हसत हसत अंगावरची धूळ झटकल्यासारखी हा मला बदनाम करायचा डाव आहे असं म्हणत झटकून टाकेल. इलेक्शन तोंडावर आले. पोरासोरांना हाताशी धरून विरोधी पार्टीवाले मला बदनाम करतायत. राजकारणात वापरून गुळगुळीत झालेले हे वाक्य तात्या सहज उच्चारेल. बरं खरं सांगणार नाही तर पोलीस मला काही सोडणार नाहीत. इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था गोविंदची झाली. त्याला डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं झालं. इन्स्पेक्टरचं दरडावणं चालूच होतं. आनंदाची गोष्ट एकच होती, ती म्हणजे इन्स्पेक्टरने गोविंदला मारहाण केली नाही. गोविंदला परत कोठडीत बंद करण्यात आलं. इकडे गोविंदच्या वडिलांनी गंगापूर गाठलं. तात्या बंगल्यावरच होता. गोविंदच्या वडिलांना बघताच तात्याचा चेहराच उतरला. काय काका, कसं काय येणं केलं? काहीही माहिती नसल्याचा आव आणत तात्या म्हणाला, अहो गोविंदला पोलिसांनी पकडून नेलंय. का त्यांनी काय घोडं मारलं पोलिसाचं? काय ऐकायला तयार नाही पोलीस. 1000 बाऱ्या सांगितलं त्या दिवशी तात्यासाहेबांच्या बरोबर तो होता म्हणून. मला कशाला मध्ये वाढतंय? माझ्याबरोबर नव्हता तो. गावातून बरोबर आला माझ्या, पण काहीतरी काम निघालं त्याचं. मग तिट्यावरच उतरला देऊ. नंतर कुठे गेला मला नाही माहिती. तात्या असं म्हणू नको. गोविंदला तू चालकं ओळखतोय. गोविंदाकडनं वेडवाकडं काहीच होणार नाही. काय बी कर बाबा तात्या, त्याला तेवढं सोडीव. मला माहिती गोविंद काय वाईट करणार नाही, पण काका मला यात पाडता येणार नाही. माझ्याही थोडंफार कानावर आलं तर त्या दिवशी गोविंद पिंपळगावात असल्याचे पुरावे भेटलेत पोलिसांना. काय आहे आजकाल या तरुण पोरांचं काही सांगता येत नाही. कधी काय करतील ते मला उघड उघड काही करता येत नाही. तरीसुद्धा बघतो मी. करतो इन्स्पेक्टरला फोन. तात्या तू मोगम बोलू नको. त्याच्या माईनं आणपाणी सोडले. काय बी कर पण त्याला सोडीव. आयुष्यभर आम्ही तुझ्या बिगर कोणाला मतदान नाही करणार. आता मतदानाचा इथं काही संबंध आहे काका? तुम्हाला सांगितलं ना उघड मला काय करता येणार नाही म्हणून. लागले तर 1500 रुपये घेऊन जा. एखादा वकील गाठा, मिळेल त्याला जामीन. तात्याने 1000 रुपये समोर काढून ठेवले आणि त्या पैशाकडे डोंकूनही न बघता गोविंदचे वडील बंगल्यातनं बाहेर पडले. गोविंदला कसं सोडवावं हा एकच विषय त्यांच्या डोक्यात घोळत होता आणि या विचारात पोलीस स्टेशन कधी आलं हे सुद्धा त्यांना कळलं नाही. पोलीस स्टेशनच्या समोरच्या झाडाखाली गोविंद कोणाशी तरी बोलत उभा होता. गोविंद. गोविंदच्या खांद्यावर हात ठेवत गळा दाटल्यासारख्या आवाजात त्याचे वडील बोलले. श्याम्या माझे वडील आहेत हे. वडिलांचा हात हातात घेत गोविंद म्हणाला. श्याम्या त्याचे वडील दोघेही समोर उभे होते. तालुक्याच्या पेपरला गोविंदची बातमी आली होती तशी श्याम्यानं गोविंदची भेट घेऊन वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेतलं आणि नंतर वडिलांना श्याम्यानं घडला प्रकार सांगितला. श्यामेच्या वडिलांनी गोविंदला सोडवण्याची व्यवस्था केली. साहेब लय उपकार झाले बघा तुमचे. दोन्ही हात जोडत गोविंदचे वडील म्हणाले. नाही नाही, उपकार वगैरे काही नाही. याच्याविषयी श्यामने मला सगळं सांगितलं आणि मी याला ओळखतो की चांगला. श्यामबरोबर अनेक वेळा घरी आला आहे हा आमच्या. कुणीतरी जाणून बुजून याला अडकवलं आहे. लोक सरळ राहिले नाही तो. त्यातल्या त्यात राजकारणी बेरोजगारांचा गैरफायदा घ्यायला लागले. आता सावध राहा. चला घरी चहा प्या आणि मग जा. नाही नका साहेब, तुमचा चहा पावला आम्हाला.
पुन्हा कधीतरी गोविंदबरोबर मुद्दामीन. घरी सगळे वाट बघत असतील. याच्या माईने अंथरून धरले हो. याला बघितल्या बिगर ना तोंडात पाणी नाही घेणार ती. लय उपकार झाले तुमचे. चलू का आम्ही? बरं घरी नाही तर नाही, इथे हॉटेलवर चहा घेऊ आणि मग निघा तुम्ही. हॉटेलमध्ये सगळ्यांनी चहा घेतला. गोविंद वडिलांना बरोबर घेऊन बसस्टँडकडे चालायला लागला. गोविंद जमानतीवर सुटला खरा, पण या घटनेनं तो पार बदलून गेला. सगळं जगणं त्याला खोटं वाटायला लागलं. सत्ता आणि पैशासाठी माणसं इतक्या खालच्या थराला जाऊ शकतात? काय घोडं मारलं आपण तात्याचं. छोट्या मोठ्या नोकरीसाठी आपण त्याची लाचारी पत्करली. हे असे नाही नाही ते विचार गोविंदच्या डोक्यात घोळायला लागले होते. या घटनेनंतर नवीनच बिलामत मागे लागली होती. अहो, तालुक्यात कुठेही काही घटना घडली की पोलीस गोविंदला चौकशीला न्यायला लागले. या प्रकारामुळं गोविंदचा संपूर्ण सरकारी यंत्रणेवरचा विश्वासच उडाला. चोर सोडून संन्याशाला फाशी म्हटल्यासारखा प्रकार चालू होता. अशात गावाकडची माणसंच नाही तर मित्रसुद्धा त्याला टाळायला लागले. 4 दिवसाला चोरगडेकडे चक्कर मारणारा गोविंद त्याच्याकडेही फिरकेनासा झाला. चोरगडेही आता पूर्वीसारखा मनमोकळा बोलत नव्हता. सगळीकडूनच कोंडी झाली होती. घरात तर बोलणंच बंद झालं होतं. आई आणि बहीण सोडले तर घरातलं कोणीही त्याच्याशी नीट बोलतही नव्हतं. या सगळ्या प्रकारामुळे त्याची अपराधीपणाची भावना आणखीनच वाढत होती. माणसांपासून दूर राहणं, एकटं राहणं त्याला आवडायला लागलं. मग जास्तीत जास्त वेळ तो शेतात जायला लागला. काहीतरी निमित्त काढून त्याला शेतात भेटणारी रेणुकाही येणं बंद करून टाकलं तिने. कसलीही चूक नसताना सगळ्यांनी त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. BAचा रिझल्ट श्याम्यानं दीप्याच्या घरी फोन करून कळवला. दीप्यानी परीक्षाच दिली नव्हती. त्यांनी स्वतः शेतात गाठून गोविंदचं अभिनंदन केलं. गोविंदला पुढे MA किंवा BEd करायचं होतं, पण या छोट्याशा घटनेनं त्याचे पुढचे सगळे बेतच विस्कटून गेले. मार्कशीट आणायला सुद्धा तो कॉलेजला गेला नाही. एखाद्या सालगड्यासारखं स्वतःला त्यांनी शेतात गुंतवून ठेवलं. जे काम जमत नव्हतं ते काम तो शिकत होता. डोक्यावरचे केस, दाढी वाढली, अंगावरचे कपडे अनेक ठिकाणी फाटले, अंगठा तुटलेली चप्पल फरफटवत तो गुरामागे फिरायला लागला. त्याच्या या उदासीनतेकडे घरच्यांनी फारसं लक्ष दिलं नाही. उलट तो शेतीत राबतोय याचा घरच्यांना जास्त आनंद. दुपारची वेळ. गोविंद विहिरीच्या कठड्यावर बसून उगाचच आत डोकून बघत होता. तेवढ्यात कोणीतरी येत असल्याची त्याला चाहूल लागली. चोरगडे मास्तरच येत होता. या मास्तर. अरे कुठे आहे तू? कुठे शोधायचं भल्या माणसं तुला? शोधायला मी कुठेच गेलो नाही सर. घर आणि शेत ही 2च ठिकाणं राहिली आहेत माझ्यासाठी. हे बघ असं येड्यासारखं बोलू नको. काल मी गंगापूरला गेलो होतो. तो तुझा मित्र श्याम भेटला मला. तू चांगल्या मार्कांनी BA पास झाला त्याच्याकडनं कळलं. आता BEd करून घे तू. अहो, आम्ही खेड्यावरची मुलं. BA शिवाय करणार काय? बरं झालं एवढे तरी शाखा आपल्यासाठी राखीव आहे. कॉमर्स सायन्स आपण घेऊ शकत नाही, कारण घेतलं तर ते परवडत नाही. आता तुम्ही म्हणताय BEd कर, फायदा काय? BEdची पदवी मिळवायला 5-10 हजार आणणार कुठनं? आणि BEd करून काय हो? कोणाच्या तरी संस्थेवर काही वर्ष फुकट नोकरी करायची. चुकून आली ग्रँट तर लाखो रुपयाचं डोनेशन आणणार कुठून? इथं विष खायचं म्हटलं तरी 10 रुपये मिळणार. त्यातूनही एखादा भला संस्था चालक मिळाला तर पोलीस मला नोकरी करू देतील? पिंपळगावच्या त्या प्रकरणापासनं तालुक्यात काही झालं तरी पोलीस मला गाठतात. इतकी माझी धास्ती घेतली पोलिसांनी. त्यात पूर्वीचा इन्स्पेक्टर बदलून गेला आहे. श्यामेच्या वडिलांनी त्यांना माझ्याविषयी सगळं सांगितलं होतं. काही नाही मास्तर, आपलं आयुष्य आता असंच जाणार. म्हाताऱ्याला कोणीकडनं बुद्धी झाली आणि शाळेत टाकलं. शिकलो नसतो तर बरं झालं असतं. अरे वेड्यासारखं काय बोलतोयस? पोलिसांना त्यांचं काम करू दे, तुझं काम तू कर. शिक्षणाचा काही फायदा झाला पाहिजे का नको? नको सर, आता काही करावं असं नाही वाटत. शेतीत वडिलांना भावाला मदत करतो. शिकलेल्यांनी शेती करू नये असं थोडंच आहे. हे बघ गोविंद, माणसाने ऐकावं. उद्या माझ्याबरोबर गंगापूरला चल. तू BEd करायलाच पाहिजे तर सगळा खर्च मी करतो. नोकरी लागल्यानंतर मला पैसे परत दे. अहो सर, काही न करता पोलिसांनी मला गुन्हेगारासारखी वागणूक दिली आहे. गपगुमान सहन केलं आहे मी. आता तर मला गावातनं फिरणंही अवघड झालं आहे. नाही ते बोलतात तो लोक. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला माणसाला कुठला संस्था चालक नोकरी देईल? कुणाला सांगणार मी मला फसवलं गेलं आहे ते? हे बघ गोविंद, लोकांना वेळ नाही आहे हे लक्षात ठेवायला. सगळं वर्षा 6 महिन्यात लोक विसरतील.
लोकांना स्वतःची धुवायला वेळ नाही, दुसऱ्याची कुठे धूत बसतील. हां, आता तुझीच इच्छा नसेल तर मी काय बोलू शकत नाही. पण सुदैवानी तुझा विचार बदलला तर सरळ माझ्याकडे ये. चोरघडे घराकडे चालायलाही लागला. तो जात असलेल्या दिशेकडे गोविंद कितीतरी वेळ बघत होता. डोक्यात किडे वळवळल्यासारखे अनेक विचार घोळत होते. लहान सहान प्रसंगसुद्धा त्याचा पिच्छा सोडत नव्हते. किरकोळ कारणासाठी सुद्धा वडिलांचं चिडणं, वामनचं बिनधास्त आणि बेफिकीर वागणं, घरातले करते सवरते आपणच होत हे वामनच्या वागण्या बोलण्यातनं जाणवत होतं. सगळ्या घराचा ताबा घेण्यासाठी तयार असलेली वहिनी, तिच्याही वागण्या बोलण्यात पडलेला फरक. सोनीचा तर खेळकर अल्लडपणा हरवलेलाच होता. सासू सोनेच्या कुरबुरीपासून दूर राहणारे वडील, थोडं काही चुकलं की फाडकन बोलणारी आई मूग गिळून बसत होती. एकेकाळी वामांवर जीव टाकणारी उर्मिला आपण त्या गावचेच नाही अशा आविर्भावात गावातून वावरताना दिसत होती. आपला नवरा, मूल, म्हातारा, सासरा, आपलं घर यात उर्मिला गुरफटलेली होती. दिप्यानं अर्धवट कॉलेज सोडलं. कसलीही खळखळ न करता घरकाम आणि शेतीत तो रमला. जगूवर प्रेम करणारी सीमा लग्न होताच सासरी निघून गेली आणि काही दिवसानं जगू हे नावही विसरून जाईल, हे सगळं एखाद्या चलतचित्रासारखं गोविंदाच्या नजरेसमोरून सरकत होतं. कसं जमतं हे सगळ्या लोकांना? जशी वेळ येईल तसं वागलं पाहिजे, वारा वाहील तसं उधळता आलं पाहिजे. आपल्याला कधी जमणार हे? चोरघडेला राजकारणाचा पैशाचा मोह झाला, पण जेव्हा आपली बायको आपल्यापासून दुरावतीये हे त्याला जाणवलं, त्यांनी तशी का लटणी मारली? काही का असेना, पण मास्तर योग्य वेळी सावध झाला. नाहीतर सत्ता आणि पैशाच्या मोहापायी सर्वच गमावून बसलेले महाभाग आपल्याकडे काही कमी नाही आहेत. समाजात एका प्रकारची माणसं नसतात. प्रत्येकजण वेगवेगळे प्रयोग करण्यात मग्न असतो. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली, असे दोन डगरीवर पाय देऊन उभी असलेली अनेक माणसं आपल्याला दिसतात. आयुष्य जगताना ज्याला तडजोड करता आली तो खरा सिकंदर, नाही तर आपण. आपल्याला धड तात्याचा चमचाही होता आला नाही आणि स्वतःच्या हिमतीवर आपल्या पायावरही उभं राहता आलं नाही. जगू 500 रुपये महिन्यानं कायम विना अनुदानित शाळेत पडेल ते काम करतोय, पुढे काहीतरी पिळेल याच्या आशेवर. काय होणार त्या 500 रुपयात? आपला या बेकारीच्या सगळ्या व्यवस्थेचा विजय आहे. सलम्याला काही नाही जमलं तर वडिलांचं लहानसं दुकान आहे, ते तो सांभाळेल. श्याम्याकडे तर सगळंच आहे, पैसा आहे, वशिला आहे, शिक्षण आहे, त्याला काही अडचण येईल असं नाही वाटत. हे असं काहीतरी ना गोविंदाच्या डोक्यात सारखं गरगरत राहायचं. काय असं बसून राहिले आणि अंगावर मूळ भरमास वाढतंय काय तुझ्या? नुकतंच गावाकडून आलेला वामन गोविंदावर डाफरला. त्यांनी मागे वळून वामनकडे बघितलं. काही न बोलता उठला. गुर्र सोड, खाली ने नदीला, नाही तर पाणी दिलेल्या रानात शिरतीन. एखाद्या गुर्राख्याला सांगावं ना तसा वामन सांगत होता. गोविंदनी गुपचूप गुर्र सोडली आणि बांधानं नदीकडे चालायला लागला. नारायण, उर्मिला त्यांच्या शेतात काहीतरी काम करत होते. दोघांनीही गोविंदकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं. त्यांच्या मागं पुढं फिरणाऱ्या मुलीचा आवाज मात्र कानावर येत होता. रात्री 7-7:30ची वेळ. गोविंद घरासमोर अंगणात बाजेवर बसला होता. घरात भाकरी थापण्याचा आवाज सोडला तर बाकी सगळं शांत. गोविंद, हे गोविंदा. कोण? दिप्या? या वेळेला कसं काय? न येऊन सांगतो कोणाला? श्याम्याचा फोन आहे. त्याला काय? घरी फोन आहे, बसल्या बसल्या दाबतो बटणं. तसं नाही रे, काहीतरी महत्त्वाचं काम आहे म्हणतोय. काय तू पण दिप्या, माझ्याकडे काय महत्त्वाचं काम असणार? गोविंद दीपकच्या मागे चालायला लागला. ढाळजात दीपकचे वडील बसले होते. लाईटच्या प्रकाशातही त्यांनी गोविंदला ओळखलं. कोण? गोविंद? हो बाबा, मीच आहे. लय दिवसांनी आला. हो, दीपकनी कॉलेज सोडलं. दोघं सोबत कॉलेजला जात होतो, त्यामुळे हमखास येणं व्हायचं. मीच म्हणलं त्याला सोड, नाहीतरी नोकऱ्या कुठं आहेत हल्ली. या मानानं झालं एवढं शिक्षण लय झालं. हां, त्यात आमचा एक कामदार नोकरीच्या गावाला, त्याला इकडे यायला नाही टाईम. मला काय पाहिल्यासारखं होईना झालं. दीपूनं मागं पुढं बघितलं तरी लय झालं. शेतीत कष्ट करायला लागते म्हणून शिकलेली पोरं दुसऱ्या धंद्याकडं वाळायला लागली. शेती हा आदबट्ट्याचा धंदा झाला हे मात्र खरं आहे. मग काय एवढी जमीन काय पडीक टाकायची का आम्ही? जाऊ दे, मध्ये वेगळंच कामावर राहिलं तर कशाला तू त्या लफंग्याच्या नादाला लागलं रे? तेवढ्यात फोनची घंटी वाजली. दोघं आत पळाले. गोविंदालाही तो अप्रिय विषय बंद झाल्यामुळे थोडं बरं वाटलं. दीपकनी फोन उचलला, गोविंदाला दिला. काय रे, काय झालं तुला? किती निरोप पाठवायचे?
तुझा तो चोरगडे त्याच्याकडे निरोप पाठवला होता. त्याच्याबरोबरही तू नीट बोलला नाही. तू काय 10-20 खून पाडले का पोलीससारखे तुझ्या मागं लागायला? चूक कोणाच्या हातनं होत नाही मला सांग. हे बघ, तुला पुढे शिकायचं नाही ना, नको शिकू, शिक्षण गेलं उडत. म्हणून काय तू काय घरकोंबडा होणार आहे का? पोलिसाच्या भीतीने स्वतःला घरात कोंडून घेतो का? हे बघ, तू जेवढं घाबरशील ना तेवढं पोलीस तुला जास्त घाबरवणार. परिस्थितीला सामोरं जायला शिक. अरे आम्हाला शिकवणारा पोरगा तू, आणि तूच असं भित्र्या भागोबाईसारखा घरात लापायला लागला का? मी काय सांगतोय ऐकून घे. उद्या जगूला बोलवलंय, तू पण ये. नाही आला ना, मी जगू सलम्या तिघं तुझ्या गावाला येऊ. लवकर ये सकाळी. श्यामेनं बंद केला. गोविंदाला एका शब्दानं बोलू दिलं नाही. त्याचा खणखणीत आवाज गोविंदच्या कानात घुमत होता. बाजूला उभ्या असलेल्या दिप्यालाही सगळं ऐकू येत होतं. गोविंद, तुझ्याबद्दल मलाही काळजी वाटते. लोक काय म्हणू दे, पण मला माहिती आहे आमचा गोविंद असा वाईट नाही वागणार. श्याम्या चांगला आहे. हे बघ, चांगले मित्र लय कमी लोकांना मिळतात. श्यामेच्या मनात नेहमी सहकार्याची भावना असते. उद्या जा, काय म्हणतोय नीट ऐकून घे. हां, लक्षात ठेव. पण असा एकलकोंड्यासारखा नको वागू राव. मनातलं कोणाला तरी सांगायला पाहिजे. त्याच्याशिवाय मार्ग कसा निघन सांग. मी नाही का घेतलं का नाही जुळवून? काही दिवसापूर्वी मी पण म्हणत होतो ना, 1-2 लाख फेकतो आणि नोकरी मिळवतो. झालं का शक्य? नाहीच झालं. शेवटी आपलं वजय आपल्याला चोचलायला लागतं बाबा. भाऊ नोकरीला आहे, त्याची बायको, मुलं, त्याचा संसार सगळं त्याला बघायला लागतंय. भाऊ आपला असतो, पण त्याची बायको, काय संबंध आहे रे तिचा घरातल्या इतर माणसांशी? हल्ली तर आपलं तुपलं. तिला माहेरनं शिकवतात सगळं. मुलींना लग्नात माहेरकडनं भेटवस्तू दिल्या जातात ना, त्या नीट बघ. तिच्या वेगळ्या संसाराची त्या लोकांनी तयारी करून दिलेली असते. आणि शाळेने आई वडील तर काही वस्तू स्वतःकडे ठेवून घेतात आणि वेगळं झालात की मग घेऊन जा म्हणतात. हे असं चाललंय सगळं. म्हणजे वेगळं राहण्याचा किडा त्याने मुलीच्या डोक्यात लग्नाच्या आधी सोडलेला असतो का नाही? जाऊ दे, तो विषय काय आपला नाही. पण म्हणतो मी, तू उद्या जा. श्याम्या काय म्हणतोय ऐक. हातपाय गाळू नको बसू. आपला मार्ग आपल्याला शोधायला लागतोय. मला शेती जास्त आहे, गडी वगैरे लावून करू शकतो. पण 4-2 एकरात काही होत नाही. शेती वामन करतोय ना, त्याला करू देते. तुमच्या दोघांचं तेवढ्यात भागणारही नाही. उगा तुमच्या दोघा भावात भांडणं तंटे होत राहतील. हां, उद्या जगाही येणार आहे. मी तुमच्यात सामील झालो असतो, पण इकडं नाही ना कोणी. माझ्या भावाची तर काय आशाच नाही. कधी आला तर पाहुण्यासारखा येतो, निघून जातो. परवा वडील काही डाळी, शेंगा, तीळ असं काही सामान घेऊन गेले ते भावाकडं. रात्री जेवण झाल्यावर वडील बाहेरच्या खोलीत झोपले. एक झोप झाल्यानंतर त्यांना थोडी जाग आली तर आतल्या खोलीत भावाची आणि वहिनीची कुरबुर त्यांच्या कानावर आली. वहिनीचं म्हणणं होतं, पैसे उकळण्यासाठी असलं सामान घरचे घेऊन येतात, म्हणजे 100 रुपयाचं सामान द्यायचं आणि 1000 रुपये घेऊन जायचे. इथं सगळं मिळतंय, पुन्हा आणत जाऊ नका असं सांगा तुमच्या वडिलांना. आणि माझा भाऊ सगळं गुपचूप ऐकून घेत होता राव. वडील सकाळी महत्त्वाचं काम आहे म्हणले, पहिल्या गाडीने निघून आले. हे मला वडिलांनी नाही सांगितलं. वडील आईला सांगत होते, मी चोरून ऐकलं. आणि दोघंही रडत होते माझे आईबाप. हे मुद्दाम सांगतोय बरं का तुला मी. तुला वाटतंय दिप्याला आनंदात आहे, पण मला आईवडिलांसाठी शेती करण्याविना पर्यायच नाही. माझ्याशिवाय कुणाचा आधार आहे त्यांना? दिप्यानं गोविंदच्या खिशात 50 रुपये टाकले. गोविंद आल्यापासून दिप्याचं गपचूप ऐकून घेत होता. काही गोष्टी ऐकून त्यालाही धक्का बसला. दिप्याच्या खांद्यावर थोपटत गोविंद बाहेर पडला. सकाळची वेळ. स्नान वगैरे झाल्यानंतर भांडी घातत बसलेल्या आईजवळ गोविंद आला. इतरांनी तर त्याच्याशी आबोलाच धरला होता. बाई, गंगापूरला जाऊन येतो. काही काम आहे का? पोलिसाची भानगड नाही ना बाबा? नाही, तसं काही नाही. काही काम वगैरे मिळतं आहे का बघतो. बघ बापा, उगं राहून उगी जीवाचं मातेरे करू घेऊ नको. तुझं आणि या पोरीचं एकदा भलं झालं ना, का देवानं मला कधी बी उचलू दे. 10-5 रुपये जवळ पाहिजेत. हां, वामनकडनं मागून घे. आहेत, दिप्याने दिलेत मला. आई शेजारी बसलेल्या सोनीच्या डोक्यावर हलकीशी टपली मारून गोविंद चालायला लागला. अण्णा परत कधी येणार? आजच्या दिवस थांबीन किंवा आणखीन मुक्काम वाढला तर फोनवर दिप्याबरोबर निरोप पाठवीन. गोविंद तिट्यावर आला तेव्हा ऑटो निघायच्या बेतात होता. गावात आता 2-3 ऑटो घेतले होते. बऱ्यापैकी कमवत होते. एस टी रिकामी, ऑटो फुल भरलेले. एकेकाळी हात वर करत असलेल्या माणसांना ढुंगण दाखवत पळत असलेली एस टी आता प्रवाशांना शोधत होती. जी काही 4-2 माणसं मिळायची ती अर्ध्या तिकीटवाली, 60 वर्षाच्या पुढची. गोविंद ऑटोत बसणार तेवढ्यात बालू गुरवानं आवाज दिला.
गोविंद आज एकदम सकाळी हटकलं काय नाही. बाल्याचं काम पालिकेच्या जाकात नाकेसारखं आहे. तो उघड बाल्याला म्हणाला, काही नाही, सहज जातो. बरं बरं ये. गोविंद अर्धा ऑटोत अर्धा बाहेर अशा अवस्थेत बसला. ऑटो धूर सोडत रस्त्यानं धावायला लागली. ऑटोतून उतरताच गोविंदने श्यामेचं घर गाठलं. या गोविंदराव, सापडलं म्हणायचं तुम्हाला आमचं घर. श्याम्या का लाजवतो यार? मग काय करू? तुझ्यासारखा शिकला सवरला मुलगा असं वागत असेल तर बाकीच्यांनी काय करायचं? अरे तू परिस्थिती समजून घे ना श्याम्या. कसली डॉमलीची परिस्थिती रे? जाऊ दे, उगा वाद नको. जग्यान सालमे येतील एवढ्यात, तोपर्यंत आपण काहीतरी खाऊन घेऊ. गोविंदाच्या हाताला धरून श्याम्या आत चालत गेला. 11:30 वाजता सालमे जगूला घेऊन हजर झाला. कितीतरी दिवसांनंतर ही चौकडी भेटत होती. पाठीत बुक्क्या, दंडाला चिमटे, एकमेकांना मिठ्या मारणं, हे सगळं झाल्यावर कोणी सोफ्यात, कोणी खुर्चीत बसलं. जगू, तुझं काय चाललंय? सध्या कायम विनाअनुदानिक शाळेवर 500 रुपये महिन्यातनं खरडे घाशी करतोय. कायम व्हायची सुतराम शक्यता नाही. सलमे तुझं? मी एका कापड दुकानासमोर बसून कपडे शिवतो. म्हणजे तुझा व्यवसाय चालू आहे? हा, मिळतं 2 वेळच्या जेवणापुरतं. तुझी तेवढी तरी व्यवस्था झाली. यांचं काय? हा गोविंद तर तोंड लपवत फिरतोय. मागे तू कुठल्या तरी व्यवसायाविषयी बोलला होता ना? ते डोक्यात आहे, पण यांना आवडेल का नाही माहिती नाही ना. अरे तू सांग ना खरं. कपडे शिवायचे. शाबास, काय भारी डोकं आहे तुझं रे. आम्हाला साधं मशीनचं पॅन्डल मारता येत नाही आणि म्हणे कपडे शिवायचा व्यवसाय करू. नीट ऐकून घे. आपण कपडे शिवायचे नाही, कारागीर लावायचे, शिवून घ्यायचे. वा, म्हणजे तेही अर्धपोटी. आणि आपण सुद्धा. टेलरिंग कशाशी खातात हे आम्हाला माहिती नाही. असं असताना कोण टाकेल आपल्याकडे कपडे शिवायला? हे बघा, तुम्ही असा हसण्यावारी नेत असाल ना तर मग. अरे तो काय म्हणतो ते ऐकून तर घेणार आहो तुम्ही. गोविंद आणि जगूकडे बघत श्याम्या म्हणाला, सॉरी, काय सांग? माझ्या डोक्यात जे ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला पटलं तर करू, नसतं तुम्ही तिकडं मी. हा व्यवसाय कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने करायचा. म्हणजे कापड आहे आपलं, शिवून बी आपणच द्यायचं. नाही ते ठीक आहे, पण आपण शिवलेले कपडे घेणार कोण? का गठ्ठे डोक्यावर घेऊन विकत फिरायचं? हे बघ, शाळा, कॉलेज, इंग्लिश स्कूल, मदरसे यांना विद्यार्थ्यांसाठी युनिफॉर्म लागतात. आपल्या गंगापूरमध्येच कितीतरी संस्था आहेत. प्रयत्न केला ना तर जिल्ह्यातनं पण आपल्याला काम मिळेल. ऑर्डरी मिळवायचं काम माझ्याकडं. कापड खरेदीसाठी, जागेसाठी आणि कारागिरांना पगार देण्यासाठी आपल्याला थोडं भांडवल लागेल. हा एप्रिल महिना आहे. 1.5 महिन्यात शाळा चालू होतील. त्या अगोदर आपल्याला शाळांना भेटी द्यायला लागतील. दुसरं कोणी भेटायच्यात आपण भेटू. भांडवल म्हटलं तसं दोघांचे चेहरे उतरले. ते काही न बोलता बसून राहिले. अरे तुम्ही का बोला की काहीतरी. श्याम्या, अरे भांडवल कुठनं आणणार? सलमे, अंदाजे किती लागेल भांडवल? काय कमीत कमी 70-80 हजार. आकडा ऐकला जगू आणि गोविंदचे डोळे पाणावलेच एकदम. सलम्या, व्यवसाय चालणार असन तर मी वडिलांशी बोलतो, ते आपल्याला मदत करतील. अरे पण श्याम्या, एवढे पैसे? रक्कम तशी जास्त आहे. पण सलम्या म्हणतोय ना व्यवसाय चालेल. शिवाय नवीन काहीतरी करायचं, म्हणजे थोडं धाडस करा ना. वडील घरीच आहेत. 2 मिनटं बसा तुम्ही, मी आलो. अरे सलम्या, आपल्याला हे जमणार आहे का? काही कमी जास्त झालं ना आत्महत्या करायला लागेल आहे का? आत्महत्या कशाला करायची? समजा आपण फेल गेलो, श्यामेच्या वडिलाचे पाय धरू, पैसे भेटेपर्यंत आम्हाला शेतात काम लावा असं सांगू. ते तर करायलाच लागेल रे. पण प्रामाणिक प्रयत्न केला तर कदाचित ही वेळ तुमच्यावर येणार नाही बरं का. जिन्यातून खाली उतरत श्याम्याचे वडील म्हणाले. तिघही उठून उभे राहिले. बसा, तुमचं नियोजन काय आहे मला नेमकं सांगा. सलम्यानं त्यांना सगळं व्यवस्थित सांगितलं. बरं, आता कापड खरेदी, मालाचं मार्केटिंग हे कोण बघणार? ते मी बघल. तशी थोडीफार माहिती जमा केली मी. या दोघांनी कारागिरांना दुकान सांभाळलं ना तरी लय झालं. होलसेल कापड आणल्यामुळं दुकानात बसल्या बसल्या विकता येईल. ठीक आहे, हे बघा, मी तुम्हाला 1 लाख रुपये देतो, पण 3 टप्प्यात. म्हणजे तुमचं काम बघून. अगोदर जागा शोधा, कारागीर ठरवा. सुरुवातीला कपड्याची खरेदी बेतानं करा. ऑर्डर मिळवण्यावर जास्त भर द्यायला लागेल. आणि तुम्ही दोघं असं घुम्यासारखं बसून राहू नका. प्रत्येकाला आपण करत असलेल्या व्यवसायाची पूर्ण माहिती असली पाहिजे. आणखीन एक, या पैशाला तुम्हाला बँक दरानं व्याज द्यायला लागेल. मंजूर आहे? सलम्यानं नंदीबाईलासारखी मान हलवली. जगू आणि गोविंद सलम्या आणि श्याम्याकडं आळीपाळीनं बघायला लागले. तुम्ही तिकडे काय बघताय? पैसे मी देणार आहे. व्यवहार कसा रोख असला पाहिजे, कारण शेवटी हे कर्ज आहे याचं तुम्हाला भान असलं पाहिजे, म्हणून मी हे बोलतोय. परतफेडीची हमी मी घेतो ना.
ते तर आहेच, मग लागा कामाला. जागा मिळाली की लगेच माझ्याकडे या. जिना चढत असलेल्या श्यामेच्या वडिलांकडे तिघेही टक लावून बघत होते. जग्या आणि गोविंदा फुल टेन्शनमध्ये. अरे काय झालं, झालं की तुमचं काम? अरे श्याम्या, एवढे पैसे आमच्याच्यानं फिटतील का? नाही फिटले तर आमच्या शेतात काम करा आणि फेडा. श्याम्या मोठ्यांदा हसत म्हणाला. श्याम्या, हसण्यावारी नेऊ नको, जग्या खरं बोलतोय. तुम्ही ग बसा रे आता, मी आहे ना. हां, तेच म्हणतोय मी. तुम्ही फक्त शांत राहा, आपण सगळे मिळून सगळं व्यवस्थित करू. शाबास रे गबरू, नाही तर हे बघ आपले 2 काडी पैलवान. श्याम्या, तू पण हो की आमच्यात सामील. भांडवल 1,00,000चं, पार्टनर 4, त्यापेक्षा मजुरी बरी बरं का. 100 रुपये प्रॉफिट झालं तर 25 रुपये प्रत्येकी येणार. तसे तुम्ही तिघंसुद्धा जास्तच आहात म्हणा, पण तुमची सुरुवात आहे म्हणून ठीक आहे. तिघंही मन लावून काम करा. स्वतंत्र उद्योग करणं म्हणजे मालक होणं. खाजगी असो की सरकारी नोकरी असो, ती शेवटी नोकरी, चाकरी. नोकरीत मर्यादा आहेत, व्यवसायात त्या नाहीत. मलाही तुमच्याबरोबर काम करायला आवडलं असतं, पण वडिलांनी ऑटोमोबाईलचं दुकान टाकायचं ठरवलं आहे आणि एका मोटरसायकलची एजन्सी मिळायची शक्यता आहे. अरे वा, म्हणजे तूही व्यवसायात उतरला की काय, हरकत नाही. सलीम शेठ, आजपासून तू आमचा बॉस. जगू सलम्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. चहा घेतल्यानंतर तिघेही बाहेर पडले. तिघांच्याही डोक्यात धंद्याविषयी विचारचक्र फिरत होतं. सलम्यानं 2 शटरची जागा मार्केटमध्ये भाड्याने घेतली. 4-5 कारागीर ठरवले. एका खोलीत ऑफिस थाटलं, म्हणजे एक टेबल आणि 3-4 खुर्च्या. दर्शनी भागाला त्रिमूर्ती गारमेंट असा फलक चमकायला लागला. मदरशाची युनिफॉर्म ऑर्डर सलम्यानं मिळवली. 150 रुपयाप्रमाणे 300 युनिफॉर्म पुरवायचे होते. एकूण बिलापैकी 25% रक्कम ॲडव्हान्स मिळणार होती. शिवाय एका इंग्लिश स्कूलची ऑर्डर मिळण्याच्या मार्गावर होती. त्रिकूट भलतं खुश होतं. तिघांचेही पाय जमिनीवर ठरत नव्हते. श्यामेच्या वडिलांच्या हातून त्रिमूर्ती गारमेंटचा फलक लावण्यात आला. त्यानिमित्त छोटासा उद्घाटन समारंभ करण्यात आला. काही पत्रिका छापल्या. व्यवसायाच्या दृष्टीनं योग्य त्या ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्था सलम्याने केली. सुरुवात दणक्यात झाली. सलम्या दोघांना म्हणाला, कापड खरेदीला जाताना प्रत्येक वेळी तुमच्या दोघांपैकी एकाने माझ्याबरोबर आलं पाहिजे. मला हे काम जमत नाही असं कुणीच म्हणायचं नाही. आपण एकजुटीने काम केलं तर राहिलेले 50,000 रुपये श्यामेच्या वडिलांकडनं घ्यायची गरज पडणार नाही आपल्याला, असं मला तरी वाटतंय. त्यांनी दिलेल्या 50,000त आपलं बरंचसं काम भागणार आहे. पण आपली काटकसर आणि आपली मेहनत याच्यावर सगळं अवलंबून आहे. कारागिरांनी शिलाई मशीन सोबत आणावी ही अट घातल्यामुळं सध्या तरी आपला मशीन खरेदीचा पैसा वाचला आहे. गरिबीचे चटके कमी जास्त प्रमाणात आपण सगळ्यांनी भोगलेत, सोसलेत. आपल्याला काम मिळालं याचं समाधान आहे. शिवाय आणखीन काही रिकामे हातांना आपण काम दिलं ते महत्त्वाचं आहे. आपण कारागिरांना जो पगार देतो तेवढाच पगार आपण घ्यायचा किंवा त्याच्यापेक्षा जरी कमी घेतला तर आपल्यापैकी कोणाची त्याला हरकत नसावी. सलम्या, तू खरा व्यावसायिक आहेस. एक ना एक दिवस मोठा माणूस होशील तू. मी एकटा नाही, आपण तिघं बी. सध्या आपलं ध्येय एकच, आपला व्यवसाय नावारूपाला आणणं. उठता बसता नाही, झोपेतसुद्धा आपल्याला आपला व्यवसाय दिसला पाहिजे. सध्या आपण स्वतःसाठी 2-2 ड्रेस शिवून घेऊ. शिवायला आपले कारागीर आहेतच. कपडे इम्प्रेशन मारायला आवश्यक असतात. आता सगळ्यात महत्त्वाचं सांगतो. आपण तिघं 3 गावचे, 3 जातीचे, 3 संस्कृतीचे, तरी आपण एकत्र आलो आहे याचा अर्थ आपल्या हातून काहीतरी चांगलं घडणार आहे. पण सध्या नसेल तरी पुढं मागं आपल्यात गैरसमज पसरण्याची शक्यता आहे किंवा दुसरी कोणाकडनं तरी आपल्या मनात आपल्याविषयी गैरसमज भरवण्याची शक्यता आहे. जरा कोणाचं बरं चालायला लागलं की ते विस्कटून टाकण्यासाठी समाजातले काही प्रवृत्ती टपून बसलेली असतात. पण त्याच्यासाठी आपण खंबीर राहायला पाहिजे. हे बघ, मनात काही शंका आली, कुणी आपल्याला दुसऱ्याबद्दल काय सांगितलं, लगेच तिघांनी एकत्र बसायचं, त्याच्यावर चर्चा करायची. सध्या तरी आपल्या चौथी व्यक्ती असणार नाही. एकमेव अपवाद श्याम्याचा. सलम्या, अरे कडू शब्द कशाला मनात आणतो? आम्हा दोघांच्या मनात असं येणार नाही. आपण एकत्र आलोय ना, भावासारखे राहू. अंतःकरण स्वच्छ असेल तर गैरसमज होणार नाहीत. गोविंदनं सलम्याला आश्वासन दिलं. तिघांनी एकमेकांच्या हातावर हात ठेवले. उद्या मुंबईला जायचे कापड खरेदीला. कोण येते? जगू, तू जा या वेळेला, पुढच्या वेळेला मी जाईन. जगूने मान हलवून होकार दिला. रात्रीचे 9:30 वाजले होते. नुकतेच कारागीर गेले होते, त्यामुळे सगळीकडे शांतता होती. तात्याला ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच घडलं. अखेर सुभाष देवणीकर प्रचंड मताने निवडून आला. अनेक वर्ष सत्ता भोगणाऱ्या तात्याला लोकांनी धूळ चारली. डोक्यात शिरलेली सत्तेची मस्ती निकाल लागताच क्षणात उतरलेली होती.
24 तास बंगल्याभोवती रेंगाळणारी माणसं सुभाष देवणीकरच्या वाड्याभोवती आता घुटमळताना दिसायला लागली. हल्ली लाळ घोटणाऱ्यांची संख्या कमी नाही. सध्या तरी देवणीकरचे पाय जमिनीवर आहेत, तसेच ते मजबूत रोवले जावेत अशी लोकांची इच्छा असणार. सध्याच्या युगात यश मिळवणं अवघड नाही, ते टिकवणं अवघड आहे. इकडे त्रिमूर्ती गारमेंट्स चांगलं फॉर्मात आलं. ऑर्डर्सवर ऑर्डर मिळत होत्या, कारागीर वाढवावे लागले, जागेचा विस्तार केला. श्यामेच्या वडिलांकडनं राहिलेले 50,000 रुपये घ्यायची गरज भासली नाही. उलट 50,000पैकी 25,000ची परतफेड झाली आणि उरलेलेही लवकर परत करण्याच्या तयारीत हे त्रिकूट लागलेलं होतं. श्यामेच्या वडिलांना देवणीकरच्या मदतीनं गोविंदच्या मागचा पोलिसांचा ससेमिरा थांबवून टाकला. या तिघांचा तयार कपडे सप्लायचा व्यवसाय असला तरी दुकानातून कापड खरेदी करणाऱ्यांची संख्या वरचेवर वाढत होती. आता दुकानात बसून कपडा विकण्यात गोविंद चांगला तरबेज झाला. जगू आणि सलम्या बाहेरचा व्यवहार सांभाळायला लागले. तिघांच्याही घरात चांगलाच आधार मिळाला. नेहमी हिडीस करणारा वामन आता गोविंदशी आदबीनं वागायला लागला. आई वडील बहिणीच्या चेहऱ्यावरचं मावळलेलं हसू चांदणं फुलल्यासारखं पुन्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं. जगू तर गोविंद आणि सल्यामाकडे बघून वारंवार म्हणायचा, सलम्यानं माणसात आणलं. मला तर वाटायचं आजोबाचे जोडे शिवायचं काम आपल्या मागं लागतंय का काय, पण सुटलो बाबा त्यातनं एकदाचा. सलम्या दोघांच्याही प्रतिक्रिया ऐकायचा. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून त्याला खूप बरं वाटायचं. यांच्या आनंदाचा वाटेकरी आपल्याला होता आलं, यात सगळं काही मिळालं. खरं तर या 3 वाटेच्या 3 वाटसरूंना एकत्र आणण्याचं खरं श्रेय होतं श्याम्याचं. श्याम्याने आधार दिला नसता तर हे शक्य झालं नसतं. अल्लानं हे असंच निर्विघ्न टिकवावं एवढीच प्रार्थना. श्रोते हो, ही होती कादंबरी बाबा कोटंबे लिखित तिटा. हा तिटा कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. या कादंबरीचा प्रत्येक व्हिडिओ आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, हाईप करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच उत्तम कादंबरी सकट. नमस्कार.